ओ ॐ श्री गणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। ॐ समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हरि ओम। आपण उद्या गणेश जन्म आहे, गणेश जयंती आहे, तर त्यानिमित्ताने गणपती अथर्वशीर्षावर विचार करायचा असं ठरवलंय आणि त्यानुसार गणपती अथर्वशीर्षाचा जो शांतीपाठ तर त्याच्यावर आपण आज थोडं चिंतन करूया। तर शांतीपाठ म्हणूया एकदा। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्टुवागंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांती शांती शांती। बऱ्याच वेळा हा शांतीपाठ कुठल्याही मंगल कार्याच्या सुरुवातीला एक प्रार्थना म्हणून वगैरे सुद्धा म्हटला जातो। तर त्याच्यामध्ये नेमका काय भावार्थ आहे, त्याचा काय अभिप्राय आहे ते आपण बघूया। तर सुरुवात होतो ओम या शब्दाने आणि ओम हे निर्गुण सगुण दोन्ही ब्रह्माचं प्रतीक आहे असं समजतात। ज्याप्रमाणे मुलगा हे एक सामान्य नाम आहे आणि त्याच्यामध्ये आकाश प्रकाश हे सगळे विशेष नाम आहेत। तर त्याप्रमाणे ओम हे सगळ्या देवांचं एक सामान्य नाम आहे आणि मग त्याच्यामध्ये आणखीन मग शिवजी राम कृष्ण गणपती हे सगळे विशेष नाम आहेत। तर त्याप्रमाणे ओम मध्ये संपूर्ण चराचर येतं, आपल्या स्वतः सकट संपूर्ण जगत येतं। तर ते कसं काय, तर मांडुक्य उपनिषद म्हणून गणपती आलं, ह्या अथर्व वेदामधलंच मांडुक्य उपनिषद आहे। तर त्यामधले सांगितलंय की अ उ आणि म हे 3 अक्षर जे आहेत तर त्यांनी ओम हे शब्द बनलेला आहे। हा शब्द इतका महत्वाचा आणि इतका प्रभावी आहे की 10व्या अध्यायामध्ये गीतेच्या भगवान स्वतः सांगतात की 2 वेळा सांगतात, ते 7व्या अध्यायात पण सांगतात की वेदानाम प्रणवः अस्मि आणि 10व्या अध्यायात पण सांगतात की एकाक्षरम ब्रह्म जे आहे ते मी आहे असं। 8व्या अध्यायात पण त्याचं महत्व सांगतात की ओम हे ते जे ब्रह्म आहे तर त्याचं स्मरण करत जो कोणी प्राण सोडेल तर तो चांगल्या गतीला जाईल। तर अशा प्रकारे ओम मध्ये अ उ म ही 3 अक्षरं आहेत। तर अ हे सगळ्या भाषांचं पहिलं अक्षर असतं। जो कोणी मुका सुद्धा असतो तो सुद्धा अ अ अ करून बोलू शकतो। तर त्याच्यामुळे अ हे सगळ्या भाषांचं पहिलं अक्षर। अ पासूनच आपली पण स्वरमाला तयार होते, सुरुवात होते आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक क ख कुठलं पण अक्षर जरी घेतलं तरी त्याच्यात अ असतोच आणि बाकीच्या सगळ्या वर्णांमध्ये अ हा आहेच अंतर्भूत केलेला।
त्यामुळे अ मध्ये सगळे अक्षर आले. शिवाय म जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तर त्याच्यामध्ये कधी पण पूर्णता होते. तर मग त्या अ आणि म मध्ये हा ऊ आहे आणि अशा प्रकारे अ आणि म मध्ये संपूर्ण अक्षरं आली आपल्या भाषेतली आणि सगळे शब्द हे अक्षरांनीच बनलेले असतात आणि प्रत्येक शब्द म्हणजे ती वस्तू असते. जसं की आपण म्हटलं कमळ, तर मग आपल्याला कमळ ही अक्षरं उच्चारल्यावर कमळ हा शब्द ऐकल्यावर आपल्याला त्या कमळाची वस्तू जी आहे, कमळ या नावाने निर्देशित केलेला पदार्थ जो आहे तो दिसतो मनाच्या डोळ्यांसमोर. त्याला वाच्य वाचक असं म्हणतात. वाचक म्हणजे हा शब्द आहे या अक्षरांनी बनलेला. जसं की आई, ही दोन अक्षरं आहेत पण त्या शब्दांनी जी व्यक्ती व्यक्त केलेली आहे तर ती आपल्याला लगेच आठवते. म्हणजे पदार्थ किंवा वस्तू म्हणजेच तो शब्द आहे. तर सगळे शब्द पदार्थ जे ते शब्दांनी नादमय अशी ही सृष्टी आहे. सगळ्यात सुरुवातीला अशी शांतता होती, प्रगाढ शांतता आणि त्याच्यामध्ये जो एक नाद निर्माण झाला म्हणून त्याला ब्रह्मनाद असं म्हणतात. तर त्याच्यातून मग संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. त्या नादाच्या त्या ध्वनीच्या लहरींमधून संपूर्ण हे व्यक्ती जे आहे ते तयार झाले, व्यक्त जगत तयार झालं. त्या नादांमध्ये खूप असं शक्ती आहे प्रभावी. तर कोणीतरी असा एक नाद केला. ते आपलं जे महिषासुरमर्दिनी सूक्त आहे ते सूक्त म्हटलं. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिन विश्वविनोदिनी नंदनुते. तर ते सूक्त असं त्यांनी एकदम जोरात आणि छान म्हटल्यानंतर आपोआप त्या समुद्र किनाऱ्यावरच्या वाळूमध्ये महिषासुरमर्दिनी दुर्गा माताची तसबीर जशी आकार घेतली, त्या वाळूनीच तसा आकार घेतला. तर म्हणजे मंत्रशक्ती जी आहे ते प्रत्येक अक्षरामध्ये आहे. म्हणून या जी भावना आहे तर त्याच्यामध्ये ते अक्षर ओम मध्ये संपूर्ण जगत आलं. आता तसंच व्यक्ती जी आपण स्वतः आहोत तर त्या व्यक्तीमध्ये सुद्धा पहा की अ म्हणजे जागृत अवस्था, उ म्हणजे स्वप्न अवस्था आणि म म्हणजे सुषुप्ती अवस्था आणि आपलं संपूर्ण जीवन या 3 अवस्थांमध्येच जातं. क्वचित कोणी फार तर समाधी ही 4थी अवस्था प्राप्त करून घेत असतील. पण सहसा जागृत, स्वप्न, सुषुप्ती आपण एक तर जागे तरी असतो. जसे तुम्ही आता आहात अशी मी अपेक्षा धरते. त्याचप्रमाणे आपण स्वप्न तरी पाहत असतो किंवा गाढ झोपलेले तरी असतो. तर अ, उ आणि म ही 3 अक्षरं या 3 अवस्था दाखवतात आणि म्हणून आपलं संपूर्ण जीवन त्याचप्रमाणे संपूर्ण भाषेतले सगळे शब्द आणि ते पदार्थ याप्रमाणे अख्खी सृष्टी. तर म्हणून ओम हे अख्खी सृष्टी झालं, संपूर्ण जगत झालं, हे विश्व झालं. अशा प्रकारे तो ओम झाला. आता म्हणतो पुढे भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः. भद्रम म्हणजे चांगलं, सुंदर, छान ना. सुभद्रा श्रीकृष्णाच्या बहिणीचं नाव होतं. आणि आपण जे का प्राचीन ग्रंथ सगळे वाचले हे रामायण, भागवत, महाभारत, तर त्या ग्रंथांमध्ये त्यावेळेचे लोक अगदी सहज एकमेकांना बोलताना भद्रंते किंवा भद्रम मे असं भद्र असं म्हणजे हाक पण मारताना एक भल्या गृहस्था, ए चांगल्या माणसा म्हणजे भद्र असं बोलवत असत. त्याचप्रमाणे नेहमी वारंवार ही जो शब्द आहे की भद्रम्य म्हणजे माझं चांगलं व्हावं किंवा तुमचं चांगलं व्हावं, भद्रंते. तर असे शब्द नेहमी येत असत. त्या वाङ्मयामध्ये आपल्याला हमखास हे शब्द मिळतात. त्याप्रमाणे भद्र म्हणजे चांगलं. ओम भद्रम शृणुयाम देवाः. भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः. आपले हे जे 2 कान आहेत तर त्यांनी आम्ही चांगलं ऐकावं. आता देवाः म्हटलं इथं म्हणजे देवता म्हणजे कर्णेंद्रियांची ती देवता आहे. दिग्देवता ही आपली श्रोत्रेंद्रियांची देवता आहे. दिग्देवता म्हणजे आकाश. आकाश म्हणजे पोकळी. पोकळी म्हणजे खाली जागा. तर त्या ट्रॅव्हल म्हणजे साऊंड ट्रॅव्हल्स इन व्हॅक्यूम असं म्हटलंय. म्हणजे पोकळीमधूनच ध्वनी जो आहे तो प्रवास करतो. तर त्याप्रमाणे दिग्देवता ही त्या ध्वनीची देवता आहे. म्हणून म्हटलं की ही आम्ही नेहमी चांगलं ऐकावं. याचा काय अर्थ? तर आपण चांगलं ऐकण्यासाठी आपण चांगलं बोललं पाहिजे. कारण आपण जे बोलतो ते पहिले ऐकणारे आपण आहोत. आपल्या तोंडापासून कान खूप जवळ आहेत आपल्या. त्यामुळे आपण बोललेलं दुसरे बाकीचे लोक ऐकतील न ऐकतील पण आपले कान मात्र जरूर ऐकणार आहेत.
म्हणून जर का भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, आपण चांगलं ऐकावं अशी इच्छा असेल तर आपण चांगलं बोलायची सवय लावून घेतली पाहिजे. नेहमी सत्य, प्रिय, गोड, मधुर, मृदू आणि कमीत कमी आणि सगळ्यांच्या हिताचं असं बोलायला पाहिजे. ह्या वाङ्मयी तपावर दिले गीतेच्या अध्यायामध्ये, 17व्या अध्यायामध्ये, की अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. कोणालाही हृदय दुखावणार नाही असं वाक्य, अनुद्वेगकरं वाक्यम, उद्वेग नको, कोणी वैतागून जातील असं नको. अनुद्वेगकरं वाक्यम सत्यम, आणि जसं आपण समजलोय प्रामाणिकपणे तसंच बोलणं. सत्यम, प्रिय, शिवाय नुसतंच खरं असं नको, पण ते गोड पण पाहिजे, प्रिय पण पाहिजे, सगळ्यांना मधुर वाटलं पाहिजे. नाहीतर कधी कधी कटू सत्य असतं, पण कटू सत्य सुद्धा अगदीच सांगायचीच वेळ आली तर त्याला कुशन युअर वर्ड्स असं म्हणतात. कुशन युअर वर्ड्स म्हणजे त्याला छान मऊ मऊ गादीमध्ये त्या शब्दाला ठेवा. म्हणजे ते शब्द जे आहेत ते हळुवारपणे असे व्यवस्थित सांगा की जेणेकरून ते सत्य सुद्धा त्या ऐकणाऱ्याला पचेल आणि रुचेल, अन्यथा वाईट परिणाम होईल. तर मग सत्यम प्रियहितम चयत स्वाध्याय व्यसनम, आणि शक्यतो शास्त्राबद्दल बोलावं. आत्मानम ते जे आहे तर त्याच्याबद्दल, अन्या वाचा विमुंछता असं सांगितलंय उपनिषदात, की दुसरं काही विषयावर बोलूच नका. अगदी आवश्यक असेल तरच कमीत कमी बोला, इतर जागतिक आणि भौतिक विषयांवर, लौकिक विषयांमध्ये. पण शक्यतो तुम्ही शास्त्रावरच बोला. भक्ती काय आहे, देव काय आहे, उपनिषद काय आहे, ह्याच्यावर बोला. अशा प्रकारे भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. आता त्याच्यानंतर पुढे म्हटलं भद्रं पश्यामि अक्षभिर्य देव. तर भद्रं पश्यामि, ह्या डोळ्यांनी आम्ही चांगलं पाहावं. आता डोळ्यांनी चांगलं पाहावं ही इच्छा आपली पूर्ण व्हायची असेल तर काय केलं पाहिजे? तर मग आपण स्वतः छान व्यवस्थित नीटनेटके टापटीप राहिलं पाहिजे, स्वच्छ सुंदर राहिलं पाहिजे. तसंच आपले कपडे, आपलं घर, आपला परिसर, आपलं रस्ता, आपलं गाव, आपल्या आजूबाजूचं सगळं काही छान ठेवलं पाहिजे. तर जेव्हा आपण डोळे उघडू तेव्हा असं स्वच्छ सुंदर नीटनेटकं टापटिपीने राहिलं दिसलं तर मग छान वाटतं. गोविंद हरी. अशा प्रकारे ते म्हणलं की चांगलं भद्रम पश्यामी अक्षभिः यजत्राः. ते जे आता डोळ्यांची देवता सूर्य आहे, तर सूर्याची अनुग्रह असल्याखेरीज दिसणार नाही आपल्याला. म्हणून म्हटलं की हे जे इंद्रियांचे देवता आहेत तर त्यांना कसं छान दिसावं, एकदम चांगलं. आणि म्हणून पाहतात, म्हणतात बघा की अपरिग्रह म्हणजे खूप कचरा, सगळे जुन्या वस्तू, तुटल्या फुटलेल्या वस्तू, भंगार सगळं साठवून ठेवलंय असं नाही. तर ते नेहमी काढत जावं. जसं जसं वस्तू आपल्या घरात येतात तशा तशा जुन्या जुन्या बाद करत जाव्यात, त्या काढून टाकाव्यात. 6 महिने एखादी गोष्ट वापरली नाही आपण तर ती आपण कोणाला तरी देऊन टाकावी किंवा काढून टाकावी. कारण नवीन नवीन येतच असतात, मग आपल्याला माहिती पण नसतं कधी कधी की काय काय आपल्या घरी आहे. आणि मग पुन्हा ते शोधायचं कुठे, एवढ्या गर्दीत सापडत नाही, मग पुन्हा नवीन आणा. आणि मुख्य म्हणजे जेवढं आपण साठवू तेवढं ते सांभाळण्यात, तिथे झुरळं, पाली, मुंग्या होतात, ते काढण्यात सगळा वेळ जातो, आपला श्रम जातात. आणि आपला महत्वाचा वेळ तर आपण स्वाध्यायात घालवला पाहिजे. तर त्यामुळे भद्रम कर्णेभिः, नंतर भद्रम पश्येम अक्षभिः यजत्राः. आपण डोळ्यांनी चांगलं पाहावं म्हणून नेहमी आपलं परिसर आणि हे आपण स्वतः छान राहिलं पाहिजे. अच्छा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. त्याच्यानंतर पुढे म्हटलं की स्थिरैः अंगैः सुष्ठुवागं सस्तनूभिः. म्हणजे आमचे शरीराचे अवयव कसे होत आहेत? स्थिर आणि बळकट, मजबूत, आरोग्यवान असे होत आहेत. स्थिरैः अंगैः, कशासाठी आपल्याला आरोग्य पाहिजे सगळ्या अवयवांचं? स्थिरैः अंगैः सुष्ठुवागं. तर आम्ही या देवांची पूजा करू, देवांना तृप्त करू. कोणत्या देवांना? आता पहा, सगळे जे देवता आहेत ते आपल्या इंद्रियांचे देवता आहेत. वरुण देवांना तृप्त करू, आपली जिव्हा जी आहे तिचे अनुग्राहक वरुण आहेत. तर ते सतत आपली जीभ जी आहे ती ओली ठेवत असतात, आणि म्हणून आपल्याला कुठलीही चव आहे ती कळू शकते. कोरड्या पडलेल्या जिभेनी कळणार नाही. म्हणून ज्यावेळेला देवतांची तृप्ती त्यावेळेला आपल्या इंद्रियांची तृप्ती. 3ऱ्या अध्यायामध्ये
ब्रह्माजींनी ज्या वेळेला सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यांनी सांगितलं की परस्परम भावयंत श्रेय परम वाप्नोत. तर तुम्ही या देवतांचे यज्ञ वगैरे करा, त्यांच्याप्रती कृतज्ञ राहा, त्यांच्याकडूनच घेतलेलं थोडस त्यांना द्या आणि ते तुमच्या इच्छा पूर्ण करतील, तुम्हाला जे जे भोग पाहिजे ते देतील. अशा प्रकारे हे सगळे पंचमहाभूत, हे सगळ्या देवता, इंद्रियांच्या देवता, ते आणि आपण, असे सगळे आपण एकमेकांना प्रसन्न करून राहूया. तर इथे सांगितलं की स्थिरैहि अंगैहि तुष्टुवागं सस्तनूभिः. व पुढले व्यशेम देवहितम यथ आयुः. जी काही आमची काही आयुष्य असेल, जी काही आमची आयुर्मर्यादा आहे, तर ती आम्हाला चांगल्या प्रकारे देवांच्या कार्यासाठी, म्हणजे भल्या कामासाठी, सगळ्यांचं चांगलं होण्यासाठी असं घालवू दे. व्यशेम देवहितम यत आयुः. आता इथे म्हटलं पहा की काही आयुष्य कमी करा पण म्हटलं नाही, लवकर संपू दे कमी करा, किंवा मला खूप जास्त आयुष्य पाहिजे असं पण म्हटलं नाही. यथ आयु, जी काही आमची आयुर्मर्यादा आहे, भले कमी असेल जास्त असेल, आपल्या आपल्या पूर्वकर्मांप्रमाणे, वासनांच्या संचिताप्रमाणे जेवढं काही आयुष्य असेल ते आम्ही चांगलं देवाच्या सेवेमध्ये घालू. गुरुजींनी आपण काल परवा जन्मदिनमिदम पण म्हटलं की लोकसेवया देवपूजनम. तर मग चांगली कामं करून हे संपूर्ण जीवन जे आहे ते सार्थक होऊ दे. तर ह्या साधनेसाठी हे जीवन आहे. तर इथे असं म्हटलं की जी काही आयुष्य असेल ते आम्ही देवांच्या हितासाठी घालू. कोणी कोणी लोक काय करतात की समजा कोणी लहानपणीच जर का गेले तर ते देवावरच इतकं रागावून बसतात, आयुष्यभर रागावून बसतात. मला एका शाळेच्या मुख्याध्यापिका भेटल्या, तर त्या म्हटल्या की मी देवावर रागावलेली आहे, आणि 17 वर्षाची त्यांची मुलगी गेली, आता त्याला कित्येक वर्ष लोटली पण तरी त्या रागावलेल्याच आहेत. तर त्यांना मूळ प्रश्न हा खरा पडला पाहिजे की ही जी मुलगी मला दिली होती देवाने, तर ती देवाने दिली होती, ती थोडी मी आणली होती कुठून, का मी बनवली होती, का मी तयार केली होती. मला तर तिचं काही माहिती पण नव्हतं की कसा तो गर्भ वाढतोय, तो कुठून जीव आलेला आहे. तर त्याच्यामुळे माझी मुलगी आपण कशावरून म्हणतो, हेच तर खरं म्हणजे चोरीचं लक्षण आहे. 3ऱ्या अध्यायात सांगितलं स्तेन एव सह, जो कोणी मी माझं म्हणतो. आणि ह्याच्यात पण सांगितलं की अहंकार विमूढात्मा करता अहम इथे म्हणण्यात, जो कोणी अज्ञानी आहे तोच म्हणेल की मी करता. आपण काही मुलांना बनवलेलं नसतं. तर मग जे माझं नाहीये ते माझं म्हटलं पहिलं, ही पहिली चूक. आणि त्याच्यानंतर मग ते जर का त्याच्या त्याच्या संस्काराप्रमाणे, त्याच्या आध्यात्मिक यात्रेप्रमाणे गेलं, तर मग मी देवाला दोष देणार, हा कुठला न्याय. वास्तविक ते त्यांनीच दिलं होतं, त्यांनी नेलं, किंवा ते त्यांच्या त्यांच्या संस्काराप्रमाणे त्यांनी जन्म घेतला होता, त्यांच्या त्यांच्या याच्याप्रमाणे ते त्यांचं कार्य पूर्ण झाल्यावर गेलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण माझं माझं करून जे दुःखी होतो किंवा रागावतो ते एकदम अज्ञानाचं लक्षण आहे. एका माणसाने एक नवीन कार घेतली, नवीनच मॉडेल आलं होतं, ते त्यांनी घेतलं. तो श्रीमंत होता चांगला आणि हौशी होता, तर त्यांचे नवीन मॉडेल घेतलं. आता ते तो इतका व्यवस्थित वापरत असे की नवीनच राहिलं ते. परत दुसऱ्या वर्षी त्या कंपनीने आणखीन नवीन मॉडेल बाजारात आणलं, तर ह्यांनी मग लगेच आपली ही जी नवीनच कार होती ती विकली आणि नवीन नवीन जे मॉडेल आलं होतं ती घेतली. तर आता जे घेणारे आणि बाजूचे जे लोक आहेत, इतर बघणारे, ते म्हणतात अरे ही तर इतकी नवीन कार होती, काही ती काही टाकाऊ झाली नव्हती, की ते बाद करण्यासारखी गोष्टच नव्हती, की सारखी खर्च काढते, सारखं काम करते वगैरे, सारखी बंद पडते, असं काहीच नाही. तर मग ह्याने का घेतले, पण त्याला ते परवडत होतं, त्याची इच्छा, त्याची हौस, हौशेला मोल नसतं, तर त्याप्रमाणे त्याने नवीन घेतली. अगदी तसंच हे शरीर 100 वर्षाचं, 125 वर्षाचं जीर्ण होऊन जाईल, किंवा अगदी 10-15 वर्षाचं छान तरुण असतानाच जाईल. पण तो जो जीव आहे, त्या जीवाची जी यात्रा आहे त्याप्रमाणे ते होत असतं. तर आपण जे बघे लोक असतो ते उगीच आपल्या हिशोबाप्रमाणे, आपल्या अपेक्षाप्रमाणे आपण काही ना काहीतरी मध्ये अनुमान करतो, कुतर्क करतो, आणि देवाला सुद्धा कधी कधी दोष देतो. हे आपल्याकडून पापच घडतं. गुरुजी त्यांच्या एका छोट्याशा भजनामध्ये म्हणतात, धन्य 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 पाकर कृपा महान, लिया प्रभु ने शरण में अपनी, दिया चरण में स्थान.
धन्य धन्याति धन्यमय पाकर कृपा महान। किया नहीं था काम भी मैंने कोई दिव्य महान। हाँ की थी प्रभु निंदा मैंने वश हो अति अज्ञान। भुला दिया प्रभु ने उसको भी कारण रहित दयाल। करता रहूंगा अब जीवन भर राम का मैं गुणगान। धन्य धन्याति धन्यमय पाकर कृपा महान। आपले परमपूज्य गुरुजी स्वामी तेजोमयानंदजींनी हे गाणं रचले आणि त्याच्यात ते म्हणतात की किया नहीं था काम भी मैंने कोई दिव्य महान। हाँ की थी प्रभु निंदा मैंने वश हो अति अज्ञान। भुला दिया उसको भी प्रभु ने कारण रहित दयान। तर म्हणजे आपण अज्ञानामुळे असे देवाला दोष देण्याचं, देवाच्या कार्यामध्ये काहीतरी टीका करण्याचं किंवा त्याच्यामध्ये चुका काढण्याचं अज्ञानाने पाप करत असतो। पण देव इतके दयाळू आहेत की ते त्याला सुद्धा माफ करून आपल्याला सगळं काही देतच असतात। जसे की अज्ञानी मुलांना त्यांचे आई वडील नेहमीच क्षमा करत जातात, तर त्याप्रमाणे तर इथं म्हटलं की व्यशेम देवहितम यत आयुः। अच्छा, आता त्याच्या पुढे आणखी म्हणतात स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः। इंद्र ज्यांनी की खूप ऐकलेलं आहे तर ते आमचं कल्याण करत। स्वस्ती म्हणजे पण कल्याण। आता इंद्राची बघा छांदोग्य उपनिषदामध्ये सामवेदातल्या गोष्ट येते की इंद्र ब्रह्मदेव प्रजापती यांच्याकडे शिकायला जातात आत्मज्ञान। तर तेव्हा ते 32 वर्ष त्याला आपल्या आश्रमात ठेवून घेतात आणि मग एक त्याला गोष्ट सांगतात की हे शरीर जे दिसतं ना डोळे उघडल्यावर ते मी। मग ते पुन्हा विचार करतात, पुन्हा त्यांच्याकडे परत जातात, तेव्हा पुन्हा 32 वर्ष ते त्यांना ठेवून घेतात, म्हणजे 64 वर्ष झाली। पुन्हा दुसरं सांगतात की जे आपण स्वप्नामध्ये बघतो ना ते मी। नंतर पुन्हा ते विचार करतात की असा तर मी नष्ट होतो, कारण स्वप्न नष्ट होऊन जातं, मग तेव्हा तो मी खरा नाही उरत, मग मी तो कसा असेल। पुन्हा त्यांच्याकडे जातात, पुन्हा ते 32 वर्ष त्यांना ठेवून घेतात, म्हणजे किती झाले 32 32 64 आणि 32 म्हणजे 96 वर्ष झाले। आता ते पुन्हा सांगतात की नाही नाही, गाढ झोपेमध्ये जो आहे ना तो मी। मग पुन्हा इंद्र विचार करतात आणि पुन्हा त्यांच्याकडे परत जातात की गाढ झोप तर तेव्हा तर काहीच माहिती नसतं आणि झोप पण कधी ना कधी संपते, आपण जागे होतो। मग पुन्हा ते म्हणतात की आता तू 5 वर्ष राहा इथे। अशा प्रकारे 101 वर्ष एकूण इंद्र त्या ब्रह्मदेवांच्या आश्रमात राहतात, तिथे सेवा करतात, संयम करतात आणि मग त्यांना पूर्ण आत्मज्ञान होतं। अशा प्रकारे जे वृद्धश्रवाः म्हणजे खूप त्यांनी श्रवण केलंय, खूप ऐकलेलं आहे, खूप वाचलेलं आहे, असे जे इंद्र आहेत ते आमचं कल्याण करू देत। तर अशी इथं प्रार्थना केली त्यांची। आणि इंद्र हे आपल्या हातांचे पण देवता आहेत, आपण हातानेच सगळं काम करतो, तर त्या हातांची अनुग्राहक देवता इंद्र हे आहे, तर ते आमचं कल्याण करू देत। आता त्यानंतर पुढे म्हटलं स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः। पूषा, पूषण हे सूर्याचं एक नाव समजलं जातं। पूषण नावाची दुसरी देवता आहे। आदित्य आपल्या ईशावास्य उपनिषदामध्ये येतं पूषण्ये कर्षे यमसूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन समूह तेज तत्तेज। तर की ते सूर्याची प्रार्थना केली त्या ईशावास्य उपनिषदामध्ये की हे पूषण, सगळ्यांचं भरण पोषण करणारा, सगळ्यांना पुष्ट करणारा, सगळ्यांना पुष्टी देणारा, सगळ्यांना पोषणारा तो पूषण हे सूर्य। कारण सूर्यामुळेच आपलं प्रकाश संश्लेषण होऊन आपल्याला अन्नधान्य तयार होतं। वनस्पती ज्या हिरव्या आहेत त्या सूर्यामुळेच अन्न तयार करतात आणि त्या अन्नामध्येच आणखीन सगळे प्राणी जगतात, तर म्हणून त्याला पूषण असं म्हटलेलं आहे। शिवाय आपल्याला उष्णता, प्रकाश आणि या पृथ्वीला अस्तित्व, सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामध्ये मुळेच पृथ्वी ह्या अंतराळी, ह्या अधांतरी आकाशामध्ये स्थिर उभी आहे, बरोबर। तर त्याला पोषण म्हटलं, म्हणून त्या सूर्याची प्रार्थना केली की आम्हाला तू कल्याण कर, आमचं कल्याण होऊ दे। आणि विश्ववेदा त्याला म्हटलं, कारण पहिल्यांदा सूर्य आहे, त्याच्यातून मग पृथ्वी निर्माण झाली,
म्हणून मग तो पृथ्वीवरचं सगळं काही जाणणारा आहे. सूर्याच्या प्रकाशामध्ये सगळं त्याला प्रकाश मिळतो, दिसतं. तर त्याप्रमाणे विश्ववेदा म्हणजे अख्ख्या विश्वाला सगळ्याला जाणणारा तो आमचं कल्याण कर. पुढे म्हटलं स्वस्ती नस्तार्क्ष अरिष्ट नेमी. तार्क्ष याचा अर्थ, एक अर्थ आहे गरुड. तर गरुडध्वज काल आपण बघितलं, गरुडध्वज. तर गरुड हा भगवंताची विभूती आहे. पवता पवता पवनामस्मी सांगितले तिथं की मी गरुड आहे त्याच्यामध्ये. वैनतेयश पक्षीणाम 10व्या अध्यायात गीतेच्या भगवान सांगतात. तर त्याप्रमाणे ती एक भगवंताची विभूती आहे. शिवाय विष्णूंचं वाहन सुद्धा गरुडध्वज आहे. आणि गरुडामध्ये इतकी शक्ती आहे की त्यांनी इंद्राला पण हरवून अमृताचा कलश आपल्या आईला, म्हणजे कद्रू विनता हिला, तर तिच्या सवत जी आहे ती कद्रू, तर तिच्या शापापासून, तिच्या दास्यत्वापासून सोडवण्याचं काम केलं होतं. ती एक गोष्टच आहे, ती एक छान. तर ते म्हटले की कद्रू आणि विनता जे आहेत तर त्या सवती कश्यप ऋषींच्या पत्नी. तर त्यांनी सांगितलं की तो जो उच्चश्रवा घोडा दिसतो ना समुद्राच्या मंथनातून आलेला, त्याची शेपटी बघ किती पांढरी शुभ्र छान आहे. तर कद्रू म्हणते नाही नाही ती काळी आहे. तर ती असते खरी पांढरी. पण ती कद्रू काय सांगते आपल्या मुलांना, म्हणजे साप तिचे मुलं असतात, तर त्या सापांना सांगते जाऊन त्या शेपटीला वेळखा घाला म्हणजे ती काळी दिसेल. आणि मग ठरवते की माझं म्हणणं खरं ठरलं तर तू माझी दासी व्हायचं. तर त्याप्रमाणे ही तिची नोकराणी झालेली असते असं खोटेपणा केल्यामुळे. मग ती म्हणते काय पाहिजे ते सांग, मग मला दास्यत्वातून मुक्त कर. ती म्हणते मग मला अमृत आणून दे. मग ते अमृत आणण्यासाठी हा गरुड जातो आणि गरुड त्या इंद्राकडून ते अमृत घेऊन येतो, त्याच्याशी युद्ध करून जिंकून. तसंच या गरुडाचा ज्या पंखाचा वारा आहे तर त्याचा आवाज म्हणजे वेदांचा घोष, वेदध्वनी आहे. तर असा तो जो गरुड आहे, अरिष्ट नेमी, सगळे संकट दूर करणारा. अरिष्ट नेमी नावाचा पण दुसरे ऋषी आणि देवता पण आहेत. तर ते आमचं कल्याण करू दे. आणि म्हटलं स्वस्तिनो बृहस्पतीही दधातु. बृहस्पती म्हणजे देवांचे गुरु, ते जे आहेत ते आमचं कल्याण करू देत. अच्छा. आणि म्हटलं शांती शांती शांती, म्हणजे आध्यात्मिक आपले स्वतःचे जे काही रोग आहेत किंवा अश्रद्धा, कंटाळा आहे, आधी भौतिक म्हणजे आपल्या आजूबाजूच्या माणसांकडून, प्राण्यांकडून, जगाकडून, आणि आधी दैविक म्हणजे पंचमहाभूतांकडून आणि आपलं जे पूर्वकर्म आहे त्याच्याकडून येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, जे त्रास आहेत, जे कष्ट आहेत, जे दुःख आहे, ते सगळे दूर होऊ दे, अशी प्रार्थना गुरु आणि शिष्य दोघही नेहमी अभ्यासाच्या सुरुवातीला करतात. आणि गुरु आणि शिष्य दोघही म्हणजे का म्हटलं, असं काही नाहीये की त्या गुरूंना एकच शिष्य होता, त्यांना हजारो शिष्य होते. पण प्रत्येक शिष्य इतका एकाग्रतेने त्या गुरूंकडे पाहत असे आणि त्यांचं म्हणणं ऐकत असे आणि त्यांच्याशी एकतान होत असे की त्याला असं वाटायचं की आजूबाजूला काही जग नाहीच आहे, हे गुरु फक्त माझ्याशीच बोलतायत. आणि म्हणून तो त्याचा शब्दन शब्द टिपून घेत असे आणि स्मरणात ठेवत असे, त्याच्यावर नंतर विचार करत असे आणि तसं जगत असे. तर अशा प्रकारे गुरु शिष्य ही प्रार्थना करून देवाला विनवणी करतात की आमचा जो अभ्यास आहे आता उपनिषदाचा, तो शांतपणे होऊ दे, त्याला कुठलाही अडसर येऊ दे नको, आणि आम्हाला ते जे ज्ञान आहे ते जसंच्या तसं कळू दे. अशा प्रकारे इथे शांतीपाठ म्हटला. आणि त्याच्यानंतर मग पुढे सुरुवात करतील ह्या उपनिषदाला. तर आपण ते उद्या बघूया. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु. श्रीराम 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 श्रीराम.
हरि ओम. फेस आर्ट क्लिनिक कोल्हापूर. हरि ओम. नमस्कार. हरि ओम. हरि ओम. आवाज कमी होता का? अच्छा. अच्छा अच्छा. का बरं नव्हतं का? अच्छा अच्छा अच्छा. हा. आपण हिंदीमध्ये घेऊया का? प्रवचन हिंदीमध्ये करू शकतो कोणाला पाहिजे असेल तर. तेवढं लिहितं एक एक चवीत बदल आपला. दुसरं काही नाही. हाँ, लेकिन हिंदी में भी आनंद है बोलने के लिए. कभी तो हिंदी में करेंगे. ये होने के बाद हिंदी में करेंगे. दूसरा विषय. हाँ, हरिओम. अच्छा, स्वामी जी आ गए क्या? पुंडरीक जी आ गए क्या? अच्छा, वहीं से. अच्छा, प्रणाम. हरिओम. श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम. हरिओम.